नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संसदेमधील बहुमतांचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ मेजॉरिटीज इन पार्लमेंट म्हणजे आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो की अमुक एखादं विधेयक संसदेत साध्या बहुमताने पारित झालं आहे किंवा अमुक एखादं घटनादुरुस्ती विधेयक विशेष बहुमताने पारित होऊन राज्यांकडे संमतीसाठी पाठवलं आहे किंवा अमुक एखादा ठराव विशेष बहुमताने पारित झाला आहे वगैरे वगैरे. तर मग अशा प्रकारचे जे मेजॉरिटीचे प्रकार आपण वाचतो किंवा ऐकतो यामध्ये नेमका काय फरक आहे. संसदेत किंवा विधिमंडळात ज्या काही कायदेशीर प्रक्रिया घडत असतात त्या प्रक्रियांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बहुमताचा संदर्भ हा येतो आणि त्यामुळे या बहुमतांचे प्रकार आणि कोणत्या विधेयकाला किंवा ठरावाला कोणत्या प्रकारचं बहुमत आवश्यक असतं हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामधला फरक बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही, पण तो फरक या ठिकाणीच आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहिला प्रकार आहे टाइप्स ऑफ मेजॉरिटीजमध्ये सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधं बहुमत. नंतर दुसरा प्रकार आहे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, त्याला आपण पूर्ण बहुमत म्हणू शकतो. तिसरा प्रकार आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे परिणामी किंवा परिणामकारक मेजॉरिटी. आणि चौथा प्रकार आहे स्पेशल मेजॉरिटी. असे चार प्रमुख मेजॉरिटीचे किंवा बहुमताचे प्रकार आहेत. एखादं विधेयक किंवा ठराव संमत होण्यासाठी या चारपैकी एक प्रकारचे बहुमत लागतं. पण आता त्यातही स्पेशल मेजॉरिटीमध्ये आणखी उपप्रकार आहेत. स्पेशल मेजॉरिटीमध्ये परत मेजॉरिटी अंडर आर्टिकल 249 घटनेच्या 249व्या कलमात जी मेजॉरिटी सांगितलेली आहे ती वेगळी आहे. स्पेशल मेजॉरिटीच आहे, पण त्यातही हे प्रकार आहेत की 249व्या कलमातली स्पेशल मेजॉरिटी वेगळी आहे. परत 368व्या कलमात सांगितलेली स्पेशल मेजॉरिटी वेगळी आहे. आणि कलम 61मध्ये म्हणजे राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रसंगाच्या वेळेस लागणारी मेजॉरिटी ही सुद्धा स्पेशल असली तरी वेगळी आहे. म्हणून स्पेशल मेजॉरिटीचे आपण प्रामुख्याने 3 उपप्रकार केलेले आहेत आणि या सगळ्या स्ट्रक्चरप्रमाणे आपल्याला एकेका प्रकारच्या मेजॉरिटीचं विश्लेषण करायचं आहे. चला तर मग पहिल्यांदा आहे साधं बहुमत. आता सिंपल मेजॉरिटी. साधं बहुमत किंवा त्याला आपण वर्किंग मेजॉरिटी असंही म्हणू शकतो, कार्यकारी बहुमत म्हणजे असं एक बहुमत की एखाद्या विशिष्ट दिवशी उपस्थित असलेल्या आणि एखाद्या विधेयकावर ज्यावेळेस मतदान करायची वेळ येईल त्यावेळेस त्या मतदानात भाग घेणाऱ्या उपस्थित आहेत आणि मतदानात भागही घेत आहेत, प्रेझेंट अँड व्होटिंग अशा सदस्यांपैकी किमान 50%पेक्षा जास्त सदस्य संख्या त्या बाजूने असणे त्याला म्हणतात सिंपल मेजॉरिटी, साधं बहुमत. म्हणजे आता एक उदाहरण घेऊया की समजा लोकसभेची एकूण सदस्य संख्या आहे 245. त्यापैकी समजा एखाद्या विशिष्ट दिवशी सभागृहात 500 सदस्य उपस्थित असतील. म्हणजे अधिवेशन चालू असताना एखाद्या विशिष्ट दिवसात 500 सदस्य आहेत. आता त्यापैकी समजा 50 सदस्य असे असतील की ते मतदानात भागच घेत नसतील. म्हणजे बघा 545पैकी 500 आलेत, वरचे 45 आलेच नसतील. आणि जे आलेत 500 त्यापैकी पण 50 सदस्य असे असतील की ते एखाद्या विधेयकावर मतदान करायची वेळ येईल त्यावेळेस त्यांना त्यात इंटरेस्ट नसतो किंवा पक्ष आदेश काय असतो वॉकआउट करतात, आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत वगैरे वगैरे. त्यामुळे समजा असे जर 50 सदस्य असतील की ते मतदानात उपस्थित आहेत पण मतदानात भाग घेत नाहीत. मग आता प्रेझेंट अँड व्होटिंग म्हणजे उपस्थित असणारे आणि मतदानात भाग घेणारे किती राहिले, 500तून गेले 50 तर राहिले 450. मग आता 450 लोकांनी त्या विधेयकावर मतदान केले. सिंपल मेजॉरिटी काय सांगते की त्यापैकी 50%पेक्षा अधिक सदस्य संख्या ज्याच्या बाजूने येतो म्हणजेच 450च्या निम्मे 250 प्लस 1 226 म्हणजे 226. 450पैकी 226 मतं ज्या बाजूने पडले असतील त्या बाजूने ते बहुमत झालं असं त्याचा अर्थ होतो. हे साधं बहुमत, सिंपल मेजॉरिटी. आता सिंपल मेजॉरिटीच्या पद्धतीने अशी कोणती विधेयकं किंवा ठराव असतात की ज्यांना सिंपल मेजॉरिटी लागत असते, हे महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने. पहिला आहे लोकसभेत सरकारला सादर करावा लागणारा विश्वासदर्शक ठराव. ज्यावेळेस सरकार स्थापन झालेलं असतं ऑलरेडी. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की सरकार स्थापन होण्यासाठी म्हणून ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागणार आहे. ते आपण पुढे बघणारच आहोत ॲब्सोल्यूट मेजॉरिटी काय. पण स्थापन सरकार होण्यासाठी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागेल. पण समजा त्या सरकारला
विश्वासदर्शक ठराव मांडायचा असेल आणि तो जिंकायचा असेल तर साधं बहुमत लागतं. किंवा मग समजा त्या सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला असेल तर तो सुद्धा मंजूर होण्यासाठी साधं बहुमत म्हणजे प्रेझेंट अँड व्होटिंगच्या निम्म्यापेक्षा एक जास्त. त्यानंतर सगळ्या प्रकारची जी सामान्य किंवा साधे विधेयकं असतात त्यांना सिंपल मेजॉरिटीच लागते. चौथा प्रकार आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव, त्यालाही सिंपल मेजॉरिटी लागते. सरकारच्या विरोधात जर निंदाव्यंजक ठराव असेल तर त्यालाही साधं बहुमत लागतं. सभागृहाचं एखाद्या विशिष्ट चालू एखाद्या मुद्द्याकडं की जो सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे अशा मुद्द्याकडं लक्ष वेधण्यासाठी जो स्थगन प्रस्ताव जनरली विरोधकांकडून मांडला जातो त्यालाही साधं बहुमत लागतं. वित्तीय बाबींसंदर्भातील धनविधेयकं असतील किंवा वित्त विधेयकं असतील या दोन्ही प्रकारच्या विधेयकांना मंजुरीसाठी साधं बहुमत लागतं. त्या सभागृहाच्या सभापतींची निवड करायची असेल म्हणजे समजा लोकसभेचं असेल किंवा राज्य विधिमंडळातल्या विधानसभेतले किंवा विधान परिषदेतले सभापती यांची निवड करण्यासाठी त्यांची सुद्धा निवड साध्या बहुमतानेच होते. एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घोषणेबाबतचा ठराव हा सुद्धा साध्या बहुमतानेच मंजूर करावा लागतो. त्यानंतर संसदेच्या संयुक्त बैठकीत काही विधेयकं जात असतात म्हणजे ज्यावेळेस राज्यसभा आणि लोकसभा यांच्यात एखाद्या विधेयकाबाबत एकमत होत नाही अशा वेळेस राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवतात. दोन्ही म्हणजे संयुक्त बैठक बोलवतात, दोन्ही सभागृहांची एकत्र बैठक बोलवतात, लोकसभेची आणि राज्यसभेची. आणि मग अशा वेळेस त्या विधेयकावर जर मतदान झालं तर त्याच्यासाठी सुद्धा साध्या बहुमताचीच गरज असते. आणि राष्ट्रीय आणीबाणी रद्द करण्याची घोषणा जर असेल तर तीसुद्धा साध्या बहुमताने रद्द करण्याची घोषणा, लागू करण्याची नाही, रद्द करण्याची घोषणा ही साध्या बहुमताने मंजूर होत असते. तर एवढ्या बाबींसाठी साधं बहुमत लागतं हे लक्षात ठेवा. आता पूर्ण बहुमत ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. पूर्ण बहुमत म्हणजे एखाद्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 50% अधिक सदस्य संख्या त्या बाजूने असणे. बघा आता म्हणजे सिंपल आणि ॲब्सोल्यूट मध्ये फरक आहे तो कसा बघा. समजा उदाहरणार्थ लोकसभेची एकूण सदस्य संख्या आहे 545 आणि एखाद्या विधेयकाच्या किंवा ठरावाच्या मंजुरीसाठी जर अशी रिक्वायरमेंट असेल की त्याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटीची गरज आहे तर त्याचा अर्थ असा की 545च्या निम्म्यापेक्षा किमान एक सदस्य असतं. 545 हे काय आहे, त्या सभागृहाची सदस्य संख्या आहे. आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी सांगते की एकूण सभागृहाची सदस्य संख्या, प्रेझेंट अँड व्होटिंग नाही, पूर्ण सदस्य आलेत नाही आलेत माहीत नाही, पूर्ण सदस्य 545च्या निम्म्यापेक्षा किमान एक जण जास्त सदस्य. म्हणजे लोकसभेच्या संदर्भात जर बघितलं आपण तर पूर्ण बहुमत म्हणजे 273. म्हणजे ज्यावेळेस नवीन लोकसभा निवडणुका होतात आणि निवडणुकानंतर सरकार स्थापन करायची वेळ येत असते त्यावेळेस हा लोकसभेसंदर्भातला जादुई आकडा आहे 273. म्हणजे ज्याच्या बाजूने 273 सदस्य आहेत निवडणुकीनंतर खासदार त्याचं सरकार स्थापन होणार हा त्याचा अर्थ होतो. म्हणून सरकार स्थापनेसाठी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागते. मात्र सरकारवर विश्वासदर्शक ठराव जर सरकारला मांडायचा असेल तर तिथं मात्र प्रेझेंट अँड व्होटिंगचा नियम आहे म्हणजे साधं बहुमत आहे असा हा सगळा प्रकार आहे. तर लोकसभेसंदर्भात समजा बघितलं तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे निम्म्यापेक्षा असतं एक सदस्य म्हणजे 273. तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे एकूण सभागृहाच्या सदस्य संख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या 50%पेक्षा जास्त सदस्य संख्या. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारची जे बहुमत आहे ती संसदेत अलगपणे नाही चालत. म्हणजे ते सेपरेटली येत नाही किंवा आयसोलेटेडली येत नाही. ते ज्यावेळी असणं आवश्यक असतं त्यावेळी त्याच्या जोडीला अन्य एखाद्या प्रकारचं बहुमतसुद्धा असतं. म्हणजे अमक्याबरोबर पूर्ण ॲब्सोल्यूट मेजॉरिटी किंवा ॲब्सोल्यूट मेजॉरिटी प्लस एखाद्या सभागृहातल्या प्रेझेंट अँड व्होटिंगचे 2/3 सदस्य अशा प्रकारचे काहीतरी त्याला आणखी एक जोडीला अट असते. त्यामुळं त्या परिस्थितीत मग अशा प्रकारच्या बहुमताला म्हणजे कोणत्या पूर्ण बहुमत ॲब्सोल्यूट मेजॉरिटी प्लस आणखी जी काही कंडिशन सांगितली असेल बहुमताची ती मिळून जे बहुमत होतं त्याला विशेष बहुमत असं म्हणतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण मुद्दा महत्त्वाचा असा की अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जिथं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी हा एकच निकष आहे. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी सेपरेटली येत नाही कोणत्या गोष्टीसाठी. आणि
बघा, आता मी सांगितल्याप्रमाणे की सरकार स्थापनेसाठी राज्यात किंवा केंद्रात पूर्ण बहुमत आवश्यक असतं. पण विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जरी लोकसभेत साधं बहुमत आवश्यक असलं तरी तत्पूर्वी सरकार स्थापनेसाठी पूर्ण बहुमत आवश्यक आहे. आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस जे काही उपस्थित सदस्य आहेत, म्हणून बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या सरकारला वाचवण्यासाठी काही सदस्य हे मुद्दामून उपस्थितच राहत नाहीत किंवा उपस्थित राहून मतदानच करत नाहीत, की जेणेकरून सरकारकडे जरी आकडा कमी असला समजा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी, तरी ते सरकार तरून जातं. असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे. तिसरा प्रकार आहे परिणामकारक बहुमत, म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी. परिणामकारक बहुमत म्हणजे एखाद्या सभागृहाच्या परिणामकारक म्हणजे इफेक्टिव्ह संख्याबळापैकी 50% जास्त सदस्य संख्या त्या बाजूने असते. आता इफेक्टिव्ह आणि सिंपलमध्ये परत फरक आहे किंवा ॲब्सोल्यूटमध्ये. इथं काय सांगितलं आहे की एखाद्या सभागृहाच्या इफेक्टिव्ह संख्याबळापैकी 50%. आता इफेक्टिव्ह संख्याबळ म्हणजे काय? इफेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे टोटल स्ट्रेंथमधून व्हेकंट सीट वजा करायचे. आता व्हेकंट सीट म्हणजे कोणते? की कधी कधी काय होतं, काही सदस्यांचा मृत्यू होतो किंवा काही सदस्य राजीनामा देतात आणि मग त्या मृत्यूमुळं किंवा राजीनाम्यामुळं ज्या जागा रिक्त होतात लोकसभेत, म्हणजे त्या भरल्या जातात नंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये तिथं निवडणूक वगैरे होऊन. पण दरम्यानच्या काळात जर अधिवेशन चालू असेल आणि एखादं विधेयक इफेक्टिव्ह मेजॉरिटीची गरज असेल, तर अशा वेळेस इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे इफेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे जे व्हेकंट आहेत ते सोडून द्यायचे. म्हणजे समजा आता उदाहरण बघूया की लोकसभेची एकूण सदस्य संख्या समजा 545 आहे आणि त्यापैकी समजा रिक्त जागा असतील 5 अशा आहेत की ज्यांनी एकतर राजीनामा दिला आहे किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. मग अशा परिस्थितीत इफेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे 545 वजा हे 5 की जे व्हेकंट आहेत ते, मग आता उरले 540. हां, मग हे 540 उपस्थित आहेत. तर अशा परिस्थितीत इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे 540 भागिले 2 + 1, 540चे निम्म 270 + 1 271. म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटीसाठी अशा प्रकारे परिणामकारक संख्याबळाच्या 50%पेक्षा एक सदस्य जास्त असणे त्याला म्हणतात इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी कुठे कुठे लागते किंवा कोणत्या प्रकारच्या ठरावाच्या किंवा विधेयकाच्या वेळेस इफेक्टिव्ह मेजॉरिटीची गरज असते? तर पहिलं आहे राज्यसभा सभापती, अर्थातच राज्यसभेत सभापती उपराष्ट्रपती असतात ते, आणि उपसभापती यांना म्हणजे राज्यसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना हटवण्यासाठी राज्यसभेत लागतं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. लोकसभेत पण तसंच, लोकसभेतलेच लोकसभा सभापती आणि उपसभापती यांना हटवण्यासाठी सुद्धा इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. आणि तसंच राज्य विधिमंडळाच्या सभागृहांच्या म्हणजे समजा एखाद्या राज्यात एकच सभागृह असेल, एखाद्या राज्यात 2 असतील, तर त्या सभागृहाचे जे सभापती असतील किंवा उपसभापती असतील त्यांनासुद्धा हटवण्यासाठी इफेक्टिव्ह मेजॉरिटीच लागते. म्हणजे सभापतींच्या किंवा उपसभापतींच्या संदर्भात सगळीकडे इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते, हे लक्षात ठेवा. आणि चौथा प्रकार आहे स्पेशल मेजॉरिटी, विशेष बहुमत. साध्या किंवा पूर्ण आणि परिणामकारक अशा 3 प्रकारचे जे बहुमतं बघितले त्यापेक्षा इतर प्रकारचं बहुमत म्हणजे विशेष. आता इतर प्रकारचं म्हणजे कोणतं? त्याचे पण काही प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे राज्यघटनेतल्या कलम 249च्या संदर्भातलं स्पेशल मेजॉरिटी. आता आधी 249 काय आहे समजून घेऊया. राज्यघटनेतल्या कलम 249मध्ये काय तरतूद आहे की जर राज्यसभेने असा ठराव संमत केला की सध्याची गरज आणि राष्ट्रीय हित विचारात घेऊन केंद्र सरकारने राज्यसूचीत समाविष्ट असलेल्या एखाद्या किंवा काही विषयांबाबत कायदे करावेत. आपल्याला माहिती आहे की विषय ठरवून दिलेले आहेत. केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. पण राज्यसूचीतले कायदे जरी राज्याने करायचे असतील तरी समजा राज्यसभेला असं वाटलं की राज्यसूचीतल्या काही विषयांवर किंवा आणखी एखाद्या विषयावर केंद्राने कायदा करावा आणि तसा जर राज्यसभेला वाटलं तर राज्यसभा अशा प्रकारचा ठराव संमत करते आणि मग केंद्र सरकारला त्या विषयाबाबत काही कायदे करण्याचे विशेषाधिकार प्राप्त होतात. आणि अशा कायद्यांचा जास्तीत जास्त कालावधी 1 वर्षापर्यंतच असतो. परंतु ठराव जर पुन्हा पुन्हा संमत केला तर तो परत दर 1-1 वर्षाने तो आणखी पण वाढवता येतो. आता ह्याच्यामध्ये कसलं मेजॉरिटी लागते? स्पेशल. पण कसली? सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3पेक्षा कमी नसेल अशा स्पेशल मेजॉरिटीची आवश्यकता. म्हणजे काय? प्रेझेंट अँड व्होटिंग, सभागृहात उपस्थित पण आहेत आणि मतदान पण करतायत, तर अशा सदस्यांच्या 2/3पेक्षा कमी नसेल
असे विशेष बहुमत. नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. म्हणजे हे या 249च्या संदर्भातली स्पेशल मेजॉरिटी आहे, हे लक्षात घ्या. ओके. इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये आपण काय पाहिलं होतं की परिणामकारक संख्याबळापैकी निम्मेपेक्षा जास्त. आता इथं निम्मेपेक्षा जास्त नाही, तर इथं आहे प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3पेक्षा जास्त सदस्य. ओके. आणि अशाच प्रकारची मेजॉरिटी आणखी एका कारणासाठी लागते. राज्यघटनेतील कलम 312च्या संदर्भात सुद्धा अशाच प्रकारची मेजॉरिटी लागते, स्पेशल मेजॉरिटी. समजा एखादी 312त काय सांगितलेलं आहे की एखादी नवीन ऑल इंडिया सर्व्हिस निर्माण करण्याबाबतचा ठराव करण्याचा अधिकार राज्यघटनेतल्या कलम 312नुसार आहे राज्यसभेला. उदाहरणार्थ 1966मध्ये तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFSची निर्मिती करण्यात आली होती. मध्यंतरी 2017मध्ये सुद्धा ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस नावाची आणखी एक ऑल इंडिया सर्व्हिस करावी असं सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा सरकारला सुचवलं होतं, परंतु त्या संदर्भात अजून काही उपाययोजना नाही आहे. पण मग अशा प्रकारचे ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करण्याबाबतचा ठराव पहिल्यांदा राज्यसभेतच मांडला जातो, लोकसभेत नाही. आणि मग अशा ठरावासाठी सुद्धा अशाच प्रकारच्या स्पेशल मेजॉरिटीची लागते, म्हणजे नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग त्या पर्टिक्युलर दिवशी. ओके. आता स्पेशल मेजॉरिटीचा दुसरा प्रकार आहे राज्यघटनेतल्या कलम 368 संदर्भातलं विशेष बहुमत. म्हणजे 368मध्ये ज्या प्रकारचं घटनादुरुस्तीसाठी जे विशेष बहुमत लागतं त्या प्रकारचं बहुमत. म्हणजे उदाहरणार्थ बघा, प्रत्येक सभागृहात त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या म्हणजे टोटल मेंबरशिप ऑफ दॅट हाऊस पूर्ण बहुमताने, एकूण सदस्य संख्येच्या पूर्ण बहुमताने, एकूणच्या ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने आणि सभागृहात प्रेझेंट अँड वोटिंग असलेल्या सदस्यांच्या 2/3पेक्षा कमी नसेल अशा विशेष बहुमताची आवश्यकता कधी कधी असते. म्हणजे नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द मेंबर्स ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग आणि अगोदर सांगितलं की ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट प्लस स्पेशल मेजॉरिटी. अशा प्रकारचं 368व्या कलमामध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धती संदर्भात जी मेजॉरिटी सांगितली ती अशा प्रकारची आहे. आता याच्यामध्ये कशा कशा समावेश होतो अशा प्रकारच्या मेजॉरिटीमध्ये, तर राज्यघटनेतल्या कलम 368(2) जेव्हा संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी मांडलं जातं त्यावेळेस अशा प्रकारचे, म्हणजे कशी की टोटल मेंबर ऑफ द हाऊस त्या सभागृहाचे, म्हणजे दोन्ही सभागृहाचे, लोकसभा किंवा राज्यसभा दोन्ही सभागृहांचे एकूण सदस्यांच्या पूर्ण म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटीने आणि प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3पेक्षा जास्त सदस्यांच्या वोटिंगने, समजा जर ते बहुमत म्हणजे ठराव संमत करायचा असेल तर अशा प्रकारचं ॲब्सोल्यूट प्लस अशा प्रकारचं स्पेशल मेजॉरिटी ही आवश्यक असते. दुसरं काय आणखी की अशी काही पदं आहेत की ज्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी, म्हणजे पदावरून दूर करण्याबाबतचे जे प्रस्ताव असतात त्यांच्या मंजुरीसाठी सुद्धा अशाच प्रकारचं बहुमत लागतं. म्हणजे ती कोणती पदं आहेत तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना हटवण्यासाठी अशा प्रकारे दोन्ही सभागृहात, प्रत्येकी सभागृहात कसं टोटल मेंबर ऑफ द हाऊस जे आहे म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या पूर्ण बहुमताने, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी तर लागेलच, प्लस सभागृहात उपस्थित राहून मतदानात भाग घेणाऱ्या सदस्य संख्येच्या 2/3पेक्षा जास्त. म्हणजे राष्ट्रपती सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, दुसरा आहे मुख्य निवडणूक आयुक्त, यांनाही अशाच पद्धतीने मेजॉरिटी लागते हटवण्यासाठी. भारताचा नियंत्रक आणि महालेखापाल म्हणजे कॅग यांनासुद्धा हटवण्यासाठी अशाच प्रकारची मेजॉरिटी लागते. राज्य निवडणूक आयुक्त जे असतील ते सुद्धा, म्हणजे जसं केंद्रातले मुख्य निवडणूक आयुक्त तसे राज्यातले सुद्धा निवडणूक आयुक्त हटवण्यासाठी अशीच प्रकारची प्रोसिजर आहे. केंद्रीय आणि राज्य माहिती आयोगाच्या सदस्यांना हटवण्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची मेजॉरिटी आणि दक्षता आयुक्त यांना हटवण्यासाठीचा प्रस्ताव जो असेल त्या प्रस्तावाला सुद्धा अशाच प्रकारची मेजॉरिटीची गरज असते. आणखी काय तर राज्यघटनेतल्या कलम 352 नुसार देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याबाबतच्या प्रस्तावाला, मग अशी सिंपल मेजॉरिटीत काय पाहिलं आपण की आणीबाणी मागे घेण्याच्या प्रस्तावाला किंवा रद्द करण्याच्या प्रस्तावाला साधं बहुमत लागेल, पण आणीबाणी घोषित किंवा लागू केल्यानंतर मात्र त्याला मंजुरीसाठी स्पेशल मेजॉरिटी लागेल, इफेक्टिव्ह प्लस त्या सभागृहात त्या दिवशी उपस्थित राहून मतदानात भाग घेणाऱ्यांच्या 2/3. ओके. म्हणजे साध्या बहुमतापेक्षा इफेक्टिव्ह अवघड, इफेक्टिव्हपेक्षा स्पेशल अवघड. आणखी काय स्पेशलमध्ये 368व्या कलमासारखीच तरतूद आणखी कशात आहे बहुमताची गरज, तर एखाद्या घटक राज्यात विधान परिषद निर्माण करण्याबाबतचा किंवा नष्ट करण्याबाबतचा जो प्रस्ताव असतो, अर्थात तो प्रस्ताव कलम 169 नुसार कोण पाठवतं,
राज्य पाठवतं, विधानसभा तशा प्रकारचा ठराव मंजूर करतं की आम्हाला विधान परिषद हवी आहे किंवा नको आहे. तो ठराव संसदेत अशाच प्रकारच्या स्पेशल मेजॉरिटीने तो मंजूर होत असतो. ओके. आणि स्पेशल मेजॉरिटीचा तिसरा प्रकार आहे राज्यघटनेतल्या कलम 61 संदर्भातली स्पेशल मेजॉरिटी. आता हे 61च्या संदर्भात काय तरतूद आहे आपल्याला माहिती आहे की कलम 61 मध्ये राष्ट्रपतींच्या महाभियोगाची प्रक्रिया सांगितलेली आहे. राज्यघटनेतल्या कलम 61 मध्ये अशी तरतूद आहे की जेव्हा भारताच्या राष्ट्रपतींवर घटनाभंगाच्या कारणास्तव महाभियोग भरला जातो तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात त्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 सदस्यांनी काय मेजॉरिटी ऑफ नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस, म्हणजे पूर्ण सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमत. म्हणजे हे अवघडच आहे की नाही. पूर्ण सभागृहाच्या म्हणजे प्रेझेंट अँड व्होटिंगच्या 2/3 नाही, हे सांगतंय की एकूण सभागृहातली जी सदस्य संख्या असेल सगळ्यात फायनल सदस्य संख्या तिच्या 2/3. म्हणजे समजा आता याला सगळ्यांपेक्षा इतर बहुमतांपेक्षा इतर प्रकारचे जे आपण मेजॉरिटी पाहिल्या त्याच्यापेक्षा ही जास्त कठीण का आहे तर ही 2/3 एकूण टोटल सदस्य संख्येचे 2/3 आहे. म्हणजे समजा लोकसभेत अशा प्रकारचा जर ठराव संमत करायचा झालाच तर तब्बल 364 सदस्यांचं लागेल बहुमत, आणि राज्यसभेत जर मंजूर करायचा झाला तर 167 सदस्यांचं 250 पैकी. म्हणजे ही अशी खूप कठीण प्रकारची मेजॉरिटी आहे. आणि म्हणून राष्ट्रपतींना हटवण्यासाठी अशा प्रकारची मेजॉरिटी लागते की तिथं 2/3 प्लस म्हणजे 2/3 एकूण सदस्य संख्येच्या. बघा म्हणजे स्पेशल मेजॉरिटीचे आपण कसे प्रकार पाहिले की स्पेशल मेजॉरिटी 312च्या संदर्भात वेगळी आहे की तिथे फक्त की त्या मतदानात भाग घेणाऱ्या उपस्थित प्रेझेंट अँड व्होटिंगच्या 2/3 312च्या संदर्भातली आहे. 368च्या संदर्भात काय आहे ॲब्सोल्यूट प्लस नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड व्होटिंग. आणि आणखी तिसरा प्रकार जो कठीण आहे की तो राष्ट्रपतींच्या महाभियोगासाठी वापरला जातो तो म्हणजे कलम 61च्या संदर्भातली, ती मात्र एकूण सभागृहाच्या 2/3 अधिक, म्हणून ही कठीण आहे. आणि आणखी पण आपण एक प्रकार घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत बघत असतो की काही प्रकारच्या घटनादुरुस्तीसाठी म्हणजे समजा अशा घटनादुरुस्ती काय ज्या करण्यामुळे किंवा ज्या घटनादुरुस्तीमध्ये देशाचं संघीय राज्यीय स्वरूप बदलू शकेल अशा प्रकारच्या ज्या घटनादुरुस्त्या असतात, राज्यांच्या काही हक्कांवर गदा येईल असं जर त्यात काही तरतुदी असतील तर मग अशा प्रकारच्या घटनादुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमतासह स्पेशल मेजॉरिटीसह निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता आवश्यक असते. संसदेची स्पेशल मेजॉरिटी तर लागणारच, प्लस निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची पण मान्यता आवश्यक असते. अशा परिस्थितीत मग संसदेचे विशेष बहुमत म्हणजे काय तर सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 पेक्षा कमी नसेल असे बहुमत, म्हणजे नॉट लेस दॅन 2/3 ऑफ मेंबर्स प्रेझेंट व्होटिंग. ओके. आणि प्लस निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता म्हणजे देशातल्या समजा आता देशाच्या संदर्भात बघितलं तर 28 पैकी निम्म्यापेक्षा किमान एक नाही जास्त म्हणजे 15 घटक राज्यांची मान्यता. ओके. म्हणजे घटक राज्यांची मान्यता अर्थातच साध्या बहुमताची असते, सिंपल मेजॉरिटी घटक राज्यांची आवश्यकता असते. मात्र संसदेच्या दोन्ही सभागृहांची कशी मान्यता स्पेशल, आणि स्पेशल कशी नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द मेंबर्स प्रेझेंट अँड व्होटिंग. GST जो कायदा केला आपण तो या संदर्भात उदाहरण देता येईल की GST कायद्याची घटनादुरुस्ती जी आपण केली GST कायद्यासाठी ती घटनादुरुस्ती अशी होती की ती घटनादुरुस्तीसाठी स्पेशल मेजॉरिटी संसदेत तर लागणारच होतं, प्लस निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची सुद्धा त्याला परमिशन आवश्यक होती. आणि ज्यावेळेस त्याला 15 घटक राज्यांची परमिशन मिळाली त्यावेळेस त्याचं कायद्यात रूपांतर झालं. अशा प्रकारचं आपण पाहिलेलं आहे. तर यात मेजॉरिटीचं आपण हे टाईप्स बघितलेले आहेत. तुम्हाला ह्या प्रकारांची व्यवस्थितपणे ओळख झाली असेल अशी माझी खात्री आहे. आणि अशाच इतर व्हिडिओंच्या अपडेशनसाठी किंवा इतर व्हिडिओंची तुम्हाला अद्ययावत माहिती मिळावी आणि व्हिडिओ पोस्ट केल्या तुम्हाला त्याचा मेसेज यावा यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. उद्या पुन्हा एका नवीन विषयासह तुमच्या समोर येतो. तोपर्यंत धन्यवाद.